सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत 5:30 वाजता ग्रँड शपथविधी। शपथविधी आधी फडणवीसांकडून सिद्धिविनायक आणि मुंबादेवीचं दर्शन। तर शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये एकमेकांची नावं नाहीत। अजित पवार गटाच्या पत्रिकेत एकनाथ शिंदेंचं तर शिंदे गटाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये अजित पवारांचं नाव नाही। 11 तारखेला उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी। अधिवेशनात 7 आणि 8 ला आमदारांची शपथ होईल। अजित पवार यांची माहिती। तर शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद न स्वीकारल्यास आम्ही सुद्धा उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाही। शिंदेंना डावलून कुणी काही करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही। उदय सामंतांची प्रतिक्रिया। शिंदे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। 12 किंवा 13 तारखेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। संजय शिरसाट यांच्याकडून स्पष्ट। शिंदे हे 100% शपथ घेणार। दिल्लीशी पंगा घेण्याची त्यांच्यात हिंमत नाही। येत्या काळात भाजपच शिंदेंचा पक्ष संपवेल, संजय राऊतांची टीका। एकनाथ शिंदेंनी शपथ घ्यावी हा आमचा आग्रह। शिंदेंनी शपथ घेतल्यास राऊतांना काही अडचण आहे का? संजय शिरसाट यांचा सवाल। अजित पवार आज 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। अजितदादांकडे अर्थ, जलसंपदा आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा दांडगा अनुभव। सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।